नमस्कार, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी प्रकरण 5 निर्देशक भूमिती गणित भाग 2 यामधील प्रकरणाचं विश्लेषण आणि माहिती बघणार आहोत. या प्रकरणामध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि कशावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे ते आपण समजून घेणार आहोत. यामधील छोट्या छोट्या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला निर्देशक भूमिती शिकण्यासाठी आपल्याला आलेख पानाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. चला तर मग आपण आलेख पानाचा अभ्यास करूया. आता आलेख पान साधारणपणे अशा प्रकारे दिसतं. आलेख पानावर आडव्या आणि उभ्या रेघा मारलेल्या आहेत. आता ह्या रेघांचा जर अभ्यास केला तर इथे आडव्या आणि उभ्या ह्या रेघा एकत्र आल्यानंतर इथे जे चौकोन दिसत आहेत, पट्टीने जर तुम्ही मोजले तर इथे 1-1 सेंटीमीटरचा हा चौरस तयार होतो. चौरस याचा अर्थ ज्याच्या सर्व बाजू सारख्या असतात आणि प्रत्येक कोण 90 अंशामध्ये असतात याला चौरस म्हणतात. तर इथे हा जो चौरस तयार झालेला आहे याची प्रत्येक बाजू ही 1-1 सेंटीमीटरची आहे. आता यामध्ये जर आणखी बारकाईने जर पाहिलं तर इथे ह्या चौरसाच्या आतमध्ये आणखी बारीक ज्या आडव्या आणि उभ्या रेघा दिलेल्या आहेत तर त्या आपण जर मोजल्या तर 1 सेंटीमीटरमध्ये एकूण 10 मिलीमीटर असतात. तर इथे 10 आडव्या आणि 10 उभ्या अशा 1-1 मिलीमीटरच्या ज्या रेषा इथे आखून दिलेल्या आहेत आलेख पानावर. 1 मिलीमीटरचा चौरस आपल्याला मिळेल. सुरुवातीला आपल्याला अक्ष म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. तर इथे आडव्या ज्या रेषा दिसतात तुम्हाला त्या 1-1 सेंटीमीटरवर आलेल्या आहेत आणि उभ्या ज्या आहेत त्या 1-1 सेंटीमीटरवर आलेल्या आहेत. आडव्या ज्या रेषा आलेल्या आहेत त्याला आपण एक्स अक्ष म्हणणार आहोत आणि उभ्या ज्या रेषा आलेल्या आहेत त्याला वाय अक्ष म्हणणार आहोत. आडवा जो अक्ष आहे तो एक्स अक्ष आहे आणि उभा जो आहे तो वाय अक्ष आहे. यापैकी कोणत्याही आडव्या रेषेला तुम्ही एक्स अक्ष हे नाव देऊ शकता. तर पट्टी पेन्सिलने आपण ही आडवी रेषा डार्क करून घेणार आहोत आणि उभी रेषा त्याला छेदणारी तुम्ही यापैकी कोणतीही घेऊ शकता. या पहिल्या आलेख पानावर जर आपण पाहिलं तर इथे आडवा जो घेतलेला आहे तो एक्स अक्ष आहे आणि उभा जो घेतलेला आहे तो वाय अक्ष आहे. आता एक्स अक्ष आणि वाय अक्ष एकमेकांना छेदल्यामुळे या एक्स अक्षाचे 2 भाग होतात आणि वाय अक्षाचे 2 भाग होतात. आता एक्स अक्षाची जी आडवी जी रेषा आहे त्यामध्ये उजवी बाजू आणि डावी बाजू. तर इथे जर आपण सुरुवातीला 0 एक्स अक्षाचा घेतला तर उजव्या बाजूला धन दिशा म्हणतात आणि डाव्या बाजूला ऋण दिशा म्हणतात. तर इथे धन बाजूला आपण 1-1 सेंटीमीटरवर 1, 2, 3, 4 अशा आपण संख्या स्थापन करणार आहोत. त्याच पद्धतीने डाव्या बाजूला इथे ऋण दिशा असल्यामुळे ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4 आणि हा जो आहे तो x1 बाजू आपण घेणार आहोत. तर ही x1 म्हणजे एक्स अक्षाची डावी बाजू. त्याच पद्धतीने एक्स अक्ष हा वाय अक्षाला छेदल्यामुळे इथे वाय अक्षाचा सुद्धा इथे 0 असणार आहे. तर इथं हा एकच 0 दिसतो आहे. याचा अर्थ असा आहे की तो एक्स अक्षाचा बी 0 आहे आणि वाय अक्षाचा सुद्धा 0 आहे. म्हणजे इथे 2 0 आहेत पण इथे दिसताना तुम्हाला एकच दिसतील कारण तो सामायिक बिंदू आहे. त्याला आपण आरंभ बिंदू म्हणणार आहोत. त्याचा निर्देशक 0 आणि 0 असतो. आता वाय अक्षाबद्दल जर बघायचं झालं तर एक्स अक्षाने वाय अक्षाला छेदल्यानंतर वायची वरची बाजू आणि खालची बाजू अशी 2 बाजू पडतात. तर वरची जी बाजू आहे ती धन बाजू आहे आणि खालची जी आहे ती ऋण बाजू आहे. वरच्या बाजूची धन बाजू जी आहे त्यावर 1-1 सेंटीमीटरवर आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे अनंतपर्यंत इथं बाण दाखवला आहे. म्हणजे इथे आपण जेवढे इथे तुम्हाला दाखवता येईल तेवढे तुम्ही दाखवू शकता. तर हे पुढं सुद्धा आहेत. तर इथे 1, 2, 3, 4, 5 असे अनंतापर्यंत. वाय अक्षाची खालची बाजू ऋण आहे ती आपण इथे 0, ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5, ऋण 6 असे अनंतपर्यंत जिथपर्यंत आपल्याला इथे अंक घेता येईल तेवढे आपण घ्यायचे आहेत. एक्स अक्ष आणि वाय अक्ष एकमेकांना छेदल्यामुळे इथे सामायिक आरंभ बिंदू निर्माण होतो.
त्याला आपण ओ ह्या अक्षराने नाव देणार आहोत. ओ ह्या आरंभ बिंदूचा निर्देशक आपल्याला एक्सचा 0 आणि वायचा 0 असा हा दोन्ही ठिकाणीचा 0 एकच दिसतो आहे. ओ ह्या आरंभ बिंदूचा निर्देशक आपल्याला 0 आणि 0 मिळेल. आता इथे प्रमाण जे घेतले आपण ते प्रमाण इथे आपण जे अंक स्थापन केलेले आहेत ते दोन्ही अक्षांवर 1 सेमी बरोबर 1 एकक, म्हणजे एक्स अक्षावर आणि वाय अक्षावर आपण 1 सेंटीमीटरवर अंक स्थापित करत गेलेलो आहोत. त्यामुळे इथे प्रमाण दोन्ही अक्षांवर 1 सेमी बरोबर 1 एकक अशा प्रकारे घेणार आहोत. एक अक्ष एखाद्या बिंदूचे प्रतलातील स्थान सांगण्यासाठी त्याच प्रतलात सोयीच्या ठिकाणी एक आडवी संख्यारेषा काढतात. या संख्यारेषेला एक्स अक्ष म्हणतात. एक्स अक्षावरील 0 हा निर्देशक असलेल्या बिंदूतून एक्स अक्षाला लंब असणारी दुसरी रेषा म्हणजे वाय अक्ष होय. 2. आरंभ बिंदू. सामान्यपणे दोन्ही संख्यारेषेवरील ओ ही संख्या एकाच बिंदूने दर्शवली जाते. त्या बिंदूला आरंभ बिंदू ऑर्गियन म्हणतात. तो ओ ह्या इंग्रजी अक्षराने दाखवतात. आरंभ बिंदूचे निर्देशक ओ 0 आणि 0 म्हणजे एक्सचा पहिल्यांदा 0 आणि नंतर वायचा 0 असे असतात. 3. चरण. एक्स अक्षावर 0च्या उजवीकडे धनसंख्या तर डावीकडे ऋणसंख्या, तसेच वाय अक्षावर 0च्या वरच्या बाजूला धनसंख्या व खालच्या बाजूला ऋणसंख्या दाखवतात. त्यामुळे एक्स आणि वाय अक्षामुळे प्रतलाचे 4 विभाग होतात. त्या प्रत्येक विभागाला चरण असे म्हणतात. या चरणामध्ये अक्षावरील बिंदू समाविष्ट केले जात नाहीत. घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने चरणाचे क्रमांक मानण्याचा संकेत आहे. इथे ह्या आलेखामध्ये हा एक्स अक्ष आहे आणि वाय अक्ष आहे. इथे एक्स अक्षाच्या 0च्या उजवीकडे धनदिशा आहे आणि 0च्या डावीकडे ऋण दिशा आहे. त्याचप्रमाणे वाय अक्षाच्या वरच्या 0च्या वरच्या बाजूने धनदिशा आहे आणि खालच्या बाजूने ऋण दिशा आहे. आता जर आपण घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने जर आपण मोजायचं ठरवलं तर इथे धन ज्या बाजू आहेत, एक्सची धन बाजू आणि वायची धन बाजू, तर ह्या दोन्ही एकत्र आपण जर हा भाग घेतला तर ह्याला पहिलं चरण 1 असं म्हणायचं आहे. घड्याळाचा जो काटा अशा पद्धतीने जो फिरतो त्याच्या उलट दिशेने आपल्याला मोजायचं आहे. तर पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण आणि चौथं चरण. तर ह्या पद्धतीने तुम्हाला चरण लक्षात ठेवता येईल. आता महत्त्वाचा भाग काय आहे तर चरणामध्ये जे बिंदू येतात ते बिंदू जे आहे ते कोणते असतात? एक्स अक्षावरचे आणि वाय अक्षावरचे बिंदू हे चरणांमध्ये येत नाहीत. त्याच पद्धतीने आरंभ बिंदू सुद्धा येत नाही. तर जे राहिलेले जे बिंदू आहेत ते हे चरणामध्ये येतात. आता ह्या चरणामध्ये कोणते बिंदू कशा पद्धतीने येतात ते आपल्याला बघायचं आहेत. या आलेख पानाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून येतील. तर इथे चरण आपल्याला पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं हे माहिती झालेलं आहे. आता एखादा बिंदूचे निर्देशक आपल्याला कशा प्रकारे सांगता येतील ते आपल्याला बघायचे आहेत. आता हा जो पी बिंदू आपण इथं जर घेतला तर आता ह्या पी बिंदूपासून जर लंब टाकला तर हा पी एम जो आहे तो पी बिंदूपासून एक्स अक्षावरचा लंब आहे आणि पी एन हा पी बिंदूपासून वाय अक्षावर टाकलेला लंब आहे. आता इथून जर पी पासून जर सरळ एक्सकडं आलं तर इथे आपल्याला 2 ही संख्या मिळेल आणि पी पासून जर वाय अक्षाकडं आपण जर पाहिलं 90 अंशामध्ये तर इथे लंब टाकल्यामुळे इथे 3 ही संख्या मिळेल. आता पी बिंदूचा निर्देशक सांगायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक्स अक्षाचा निर्देशक सांगावं लागेल. तर पी पासून एक्स अक्षाचा 2 ही संख्या मिळते. त्याच पद्धतीने पी पासून वाय अक्षाची 3 ही संख्या मिळते. सरळ लंब रेषेमध्ये पाहिलं तर पी पासून एक्स अक्षाची 2 आणि वाय अक्षाची 3 अशा प्रकारे पी बिंदूचे निर्देशक तुम्हाला 2 आणि 3 मिळतील. त्याच पद्धतीने तुम्ही इतर बिंदू जर घ्यायचे झाले तर ते सुद्धा तुम्हाला घेता येतील. तर या पद्धतीने तुम्हाला बिंदू घ्यायचे आहेत. आता जर इथे एम बिंदूचा निर्देशक सांगायचा झाला तर एम हा जो बिंदू आहे तो एक्स अक्षावर आहे. आता एक्स अक्षावर असल्यामुळे त्या एम बिंदूचा जर निर्देशक सांगायचा झाला
तर इथे पहिल्यांदा एक्सचा सांगावं लागेल. तर एम बिंदूचा निर्देशक तुम्हाला एक्सचा 2 आहे. एम बिंदूपासून एक्सचा 2 दिसतो आणि वायचा इथे 0 दिसतो. त्याच पद्धतीने एन बिंदूचा निर्देशक सांगायचा झाला तर इथे आपल्याला सुरुवातीला एक्सचा निर्देशक सांगावा लागतो. तर एन बिंदूपासून एक्सचा 0 आणि वायचा 3. तर अशा प्रकारे एन बिंदूचा 0 आणि 3 कोणत्याही बिंदूचा निर्देशक सांगताना आपल्याला एक्सचा निर्देशक त्यानंतर वायचा निर्देशक अशा पद्धतीने सांगावा लागतो. आता इथे पी बिंदूचा, एम बिंदूचा, एन बिंदूचा निर्देशक सांगताना तर पहिला निर्देशक एक्स अक्षाचा असतो, दुसरा निर्देशक वाय अक्षाचा असतो. अशा पद्धतीने तुम्हाला बिंदूंचे निर्देशक सांगता येतील. आता कोणते बिंदू आपल्याला कोणत्या चरणात येतील हे जर समजून घ्यायचं असेल तर त्या बिंदूंचे चरणातले चिन्ह आपल्याला समजून घ्यावं लागतील. तर 4 प्रतलातील बिंदूचे सहनिर्देशक. एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांनी निश्चित झालेल्या प्रतलात बिंदू पी दाखवण्यासाठी त्याचे स्थान त्याच्या दोन्ही अक्षांपासून त्याच्या अंतरामुळे निश्चित करता येते. त्यासाठी रेख पीएम लंब एक्स अक्ष आणि रेख पीएन लंब वाय अक्ष काढले. एमचा एक्स अक्षावरील निर्देशक 2 आहे, एनचा वाय अक्षावरील निर्देशक 3 आहे. म्हणून पीचा एक्स निर्देशक 2 आणि वाय निर्देशक 3 आहे. बिंदूचे स्थान सांगताना त्याचा एक्स निर्देशक प्रथम सांगावा असा संकेत आहे व नंतर वाय निर्देशक सांगावा. या संकेतानुसार पी बिंदूच्या निर्देशकाचा अंतराचा 2 आणि 3 हा क्रम निश्चित होतो आणि बिंदू पी चे स्थान संख्येच्या पी 2 आणि 3 या जोडीने थोडक्यात सांगता येते. तसेच एम बिंदू जो आहे त्याचा निर्देशक आहे 2 आणि 0. त्याच पद्धतीने एन जो आहे त्याचा पहिला निर्देशक एक्सचा 0 आहे आणि वायचा 3 आहे असे होईल. त्यामध्ये क्यू ऋण 3 आणि 2 आणि ए बिंदू आपल्याला 5 आणि ऋण 4 आपल्याला दाखवायचे आहेत. समजा क्यू बिंदूचा निर्देशक ऋण 3 आहे तर एक्सचा पहिला आहे आणि वायचा नंतर आहे. तर एक्सचा ऋण 3 म्हणजे एक्सची ऋण बाजू आहे ती इथं आहे आणि वायची धन बाजू 2. तर ह्या ऋण 3 पासून तुम्हाला 2 कडे जायचं आहे म्हणजे इथं यावं लागेल. तर ह्या बिंदूवर तुम्ही जर पेन्सिलने जर मार्किंग केलं तर ह्या बिंदूपासून एक्सचा ऋण 3 दिसेल आणि वायचा 2 दिसेल. तर याला तुम्ही नाव देऊ शकता क्यू. याचे निर्देशक इथे लिहू शकता. तर इथे क्यू बिंदूपासून तुम्हाला ऋण 3 आणि 2 दिसतो तर इथे ऋण 3 आणि 2 असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्याच पद्धतीने ए बिंदू तुम्हाला जर स्थापन करायचा असेल तर ए बिंदूचे निर्देशक आहे 5 आणि ऋण 4. तर एक्सचा पहिल्यांदा असतो तर एक्सची धन 5 आहे तर एक्सचा धन 5 इथं आहे आणि वायचा ऋण 4. तर इथे एक्सच्या 5 पासून खाली यावं लागेल कारण ऋण बाजू वायची खाली असते. तर इथे जर तुम्ही आला तर ह्या बिंदूपासून तुम्हाला एक्सचा 5 आणि वायचा ऋण 4. तर एक्सचा 5 आणि वायचा ऋण 4 अशा प्रकारे तुम्हाला ए बिंदू मिळेल. तर या ए बिंदूचे निर्देशक तुम्ही लिहू शकता 5 आणि ऋण 4. तर या पद्धतीने तुम्हाला बिंदू कोणते बी आले तर इथे स्थापन करता येऊ शकतात. आर बिंदूचं निर्देशक आहे 4 आणि 0 आणि ई बिंदूचं निर्देशक 5 आणि 0 दिलेलं आहे. तर हे बिंदू आपल्याला जर आलेख पानावर जर इथे दाखवायचे असतील तर ह्या दोन्ही बिंदूचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर यापैकी 2 निर्देशकापैकी एक निर्देशक जो आहे तो 0 आहे. तर इथे पहिला एक्सचा असतो आणि नंतर वायचा असतो. तर इथे पहिला एक्सची संख्या आहे आणि वायचा 0 ही संख्या आलेली आहे. जर असा जर बिंदू असेल तर हे बिंदू चरणात येणार नाहीत. त्याच पद्धतीने ई सुद्धा बिंदू चरणात येणार नाही. तर हे बिंदू कुठे येतात तर अक्षांवर येतात. हे बिंदू कोणत्या अक्षांवर येतील हे आपल्याला थोडक्यात जर डायरेक्ट सांगायचं असेल. आर बिंदूचा एक्स निर्देशक 4 आहे आणि वायचा 0 आहे. तर ज्याची संख्या आलेली आहे त्या अक्षांवर तो बिंदू जाणार आहे. आर बिंदू हा एक्स अक्षावर जाणार आहे. त्याच पद्धतीने ई बिंदू जो आहे तो सुद्धा एक्स अक्षांवर जाईल. आता इथे समजा एफ हा बिंदू जो आहे त्याचा निर्देशक आपला
0 आणि ऋण 4 असा जर असेल तर ह्या एफ बिंदूचं निर्देशकाचं निरीक्षण केलं असता त्याच्यामध्ये एक्सचा 0 आहे आणि वायची संख्या आहे. तर इथे ज्याची संख्या दिलेली आहे त्या अक्षावर तो बिंदू जाणार आहे, म्हणजे एफ बिंदू हा वाय अक्षावर येईल. आता प्रत्यक्षपणे जर बिंदू स्थापन करायचे असेल तर आर बिंदूचा 4 आणि 0 म्हणजे एक्सचा 4, तर एक्सची 4 जी आहे ती इथं आहे आणि वायचा 0 दिसेल, म्हणजे इथे आर बिंदू येईल. त्याच पद्धतीने ई बिंदू जो आहे तो 5 आणि 0, तर एक्सचा 5, तर एक्सचा 5 आहे आणि वायचा 0. त्यानंतर एफ बिंदू जो आहे त्याचा एक्सचा 0 आहे आणि वायचा ऋण 4 आहे, तर एक्सचा 0 आणि वायचा ऋण 4 म्हणजे खाली. तर या इथे आपल्याला जर ऋण 4 कडे आपण आलो तर इथे तुम्हाला एफ बिंदू घेता येईल. तर एफ बिंदूपासून तुम्हाला जर एक्सचा पहिल्यांदा बघायचा असेल तर तो 0 दिसेल आणि वायचा ऋण 4. अशा प्रकारे आलेख पानावर बिंदू कसे स्थापन करायचे हे कळेल. यावरून प्रतलातील प्रत्येक बिंदूशी निर्देशकाची एक आणि एकच जोडी क्रमिक जोडी निगडीत असते. एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो. वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो. आरंभ बिंदूचे निर्देशक 0 0 असतात. चरणातील बिंदूचे चिन्ह. आता आपल्याला जर कोणते बिंदू कोणत्या चरणात येतील हे जर डायरेक्ट ओळखायचं असेल तर कोणत्या चरणाचं कोणतं चिन्ह असतं हे लक्षात आलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की हा एक्स अक्ष आडवा आहे आणि वाय अक्ष उभा आहे. हे दोन्ही अक्ष एकमेकांना ओ या आरंभ बिंदूमध्ये छेदतात. आरंभ बिंदूचे निर्देशक 0 0 असतात. आता घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने जर आपण मोजायचं ठरवलं तर पहिला आपल्याला चरण निश्चित करावं लागेल. चरण 1 चे चिन्ह आहे धन धन, कारण त्याच्यामध्ये चरण 1 मध्ये एक्सची धन बाजू येते आणि वायची धन बाजू येते. आता घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जर आपण मोजायचं ठरवलं तर चरण 1 नंतर चरण 2 यामध्ये एक्सची ऋण बाजू येते आणि वायची धन बाजू येते. म्हणजेच या चरणामध्ये येणाऱ्या बिंदूंचे निर्देशकाचे चिन्ह ऋण आणि धन अशा प्रकारे असणार आहे. चरण 2 नंतर चरण 3 कडे आपण येऊया. चरण 3 मध्ये एक्सची ऋण बाजू आहे आणि वायची ऋण बाजू आहे. चरण 3 च्या बिंदू निर्देशकाचे चिन्ह ऋण आणि ऋण येणार आहेत. त्याच पद्धतीने जर आपण चरण 4 कडे गेलो तर आपल्याला एक्सची धन बाजू आहे आणि वायची ऋण बाजू आहे. चरण 4 मधील येणाऱ्या बिंदूंचे निर्देशक चिन्ह धन आणि ऋण अशा प्रकारे येतील. या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर चरण 1 आपण निश्चित केल्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपण मोजायला सुरुवात करायची. चरण 1, चरण 2, चरण 3, चरण 4. आता या पद्धतीने चरण तुम्ही लक्षात ठेवल्यानंतर त्याचे चिन्ह सुद्धा तुम्ही ह्या बाजूंवरून लक्षात ठेवू शकता. तर चरण 1 चे चिन्ह आहे धन धन, चरण 2 चे चिन्ह आहे ऋण धन, चरण 3 चे चिन्ह आहे ऋण ऋण आणि चरण 4 चे चिन्ह आहे धन ऋण. आता एक तुम्ही हे लक्षात ठेवलं की धन आणि धन त्याच्या विरुद्ध चरण, चरण 1 चं विरुद्ध चरण 3 आहे, तर हे धन धन च्या उलट तुम्हाला ऋण ऋण मिळेल. चरण 2 चं विरुद्ध चरण आहे चरण 4, तर यामध्ये ऋण आणि धन येतं, तर इथं धन आणि ऋण या पद्धतीने तुम्ही सुद्धा लक्षात ठेवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला चरण लक्षात आल्यानंतर एखादा बिंदू आलेखावर न स्थापन करता कोणत्या चरणामध्ये येणार आहे हे जर डायरेक्ट तुम्हाला सांगायचं असेल तर ह्या चरणाच्या चिन्हावरून तुम्हाला सांगता येतील. आता समजा इथे चरणातील बिंदूंचे चिन्ह खालील बिंदू कोणत्या चरणात आहेत किंवा अक्षावर आहेत. आता इथे अक्षावर जर असतील तर त्यापैकी एक्स आणि वाय यापैकी एक 0 असणं गरजेचं असतं. आता ए हा बिंदू जो आहे तो 5 आणि 7 दिलेला आहे, यापैकी कोणताही निर्देशक 0 नाही आहे. तर हा जो बिंदू आहे ए हा चरणात येणार आहे, तर कोणत्या चरणात येईल तर त्यासाठी ए बिंदूचे निर्देशक चिन्ह आहे धन धन, म्हणजे हा पहिल्या चरणात येईल. त्याच पद्धतीने बी हा बिंदू जो आहे तो ऋण 6 आणि 4 आहे, तर यापैकी कोणताही 0 नाही, म्हणजे हा चरणात येणार आहे. तर कोणत्या चरणात येईल तर इथे निर्देशक चिन्ह आहे ऋण आणि धन, तर ऋण आणि धन म्हणजे दुसऱ्या चरणात येईल. सी बिंदूचे निर्देशक 4 आणि ऋण 7 आहे, यापैकी कोणताही 0 नाही, म्हणजे हा बिंदू चरणात येणार आहे. तर हा कोणत्या चरणात येईल तर त्यासाठी धन आणि ऋण,
तर धन आणि ऋण आपल्याला चौथ्या चरणात येणार आहे तो बिंदू. तर इथे धन आणि ऋण, तर इथे सी बिंदू हा चौथ्या चरणात येईल. त्याच पद्धतीने डी हा जो बिंदू आहे त्या ऋण 8 आहे, ऋण 9, तर दोन्ही ऋण असतील तर चौथ्या चरणात येईल. तर डी बिंदू हा चौथ्या चरणात येणार आहे. आता पी बिंदूचे निर्देशक जर पाहिले तर ऋण 3 आणि 0. आता यामध्ये डायरेक्ट तुम्ही सांगू शकता, तर दोन निर्देशकापैकी वायचा निर्देशक 0 आलेला आहे आणि एक्सची संख्या आलेली आहे, म्हणजे हा पी बिंदू हा एक्स अक्षावर येणार आहे. त्याच पद्धतीने क्यू बिंदूचा एक्स निर्देशक 0 आहे आणि वाय निर्देशक 8 आहे. तर इथे संख्या कुणाची आलेली आहे तर वायची, तर हा क्यू बिंदू वाय अक्षावर येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणते बिंदू कोणत्या चरणात किंवा अक्षांवर येणार आहेत हे डायरेक्ट सांगू शकता. इथे ए बिंदूचं जर विश्लेषण पाहिलं तर ए बिंदूचा ए 5 आणि 7चा एक्स निर्देशक धन आहे व वाय निर्देशक धन आहे, म्हणून बिंदू ए हा पहिल्या चरणात आहे. आता अक्षांना समांतर असणाऱ्या रेषांबद्दल माहिती मिळवूया आपण. ए बिंदू आपण जर पाहिला तर त्याचे निर्देशक ऋण 3 आणि 4 आहे. ए बिंदूचा एक्स निर्देशक ऋण 3 आहे आणि वाय निर्देशक 4 आहे. त्याच पद्धतीने बी बिंदूचा आपण निर्देशक पाहिला तो एक्सचा 4 आहे आणि वायचा सुद्धा 4 आहे. यामध्ये दोघांमध्ये वायचा निर्देशक दोघांमध्ये सारखा आहे. जर वायचा निर्देशक दोघांमध्ये सारखा असेल तर आणि एक्सचे वेगवेगळे आहेत, तर इथे ए बी जर रेषा जोडली तर ती ई ह्या बिंदूमध्ये 0 आणि 4 मध्ये, म्हणजे इथे ह्या सगळ्यांमध्ये 4 हा वायचा निर्देशक सारखा आहे, तर वायच्या 4 मधून ती जाते. तर ए बी जी आहे ती आडवी रेषा आहे, ती एक्स अक्षाला समांतर असणार आहे आणि वायच्या 4 मधून जाणार आहे. आता ए बी रेषेवर कुठेही तुम्ही बिंदू घेतला तर तिथे फक्त एक्सचा निर्देशक चेंज होणार आहे, वायचा या ठिकाणी सर्व ठिकाणी 4 हा राहणार आहे. अशा प्रकारे ए बी ही एक्स अक्षाला समांतर असेल आणि ए बी समांतर रेषेचे समीकरण विचारलं असेल तर इथे ए बी रेषा कोणत्या अक्षाला छेदते तर इथे वायच्या 4 मध्ये, तर ए बी रेषेचे समीकरण वाय बरोबर 4 अशा प्रकारे होईल. म्हणजे समांतर रेषा दिली असेल तर तिचं समीकरण या पद्धतीने तुम्हाला मांडता येईल. तर ए बी रेषा एक्स अक्षाला समांतर आहे आणि वायच्या ठिकाणी 4 मधून जाते, तर ए बीवर कुठेही बिंदू घेतला तर त्याचा निर्देशक 4च असणार आहे, म्हणून ए बी रेषाचं समीकरण 4 आहे, कारण ती एक्स अक्षाला समांतर आहे. आता जर तुम्ही एम एन ह्या रेषेबद्दल जर पाहिलं तर इथं एन ह्या बिंदूचा निर्देशक तुम्हाला ऋण 2 आणि 3 मिळेल. तर एक्सचा ऋण 2 आहे आणि वायचा ऋण 3 आहे. त्यानंतर एम बिंदूचा निर्देशक जर पाहिला तर तो ऋण 2 आणि 2 आहे, म्हणजे इथे एक्सचा ऋण 2 आहे आणि वायचा 2 आहे. या ठिकाणी एम एन जे आहे एक्स अक्षाला पी बिंदूमध्ये छेदते, तर पी बिंदूचे निर्देशक आहे ऋण 2 आणि 0. तर इथे सगळ्यांमध्ये जर पाहिलं तर ऋण 2 हा एक्सचा जो आहे तो सगळ्यांमध्ये सारखा आलेला आहे. तर एम एन रेषा जर वाय अक्षाला समांतर असेल तर एम एनवर कुठेही तुम्ही बिंदू घेतला तर त्याचा एक्स निर्देशक ऋण 2 दिसणार आहे, फक्त वायचा इथे बदलत जाणार आहे. एम एन रेषा वाय अक्षाला समांतर असेल आणि एक्स अक्षाला छेदत असेल तर एम एन ह्या रेषेचं जर समीकरण आपल्याला लिहायचं असेल तर एक्सला जिथे छेदणार आहे ऋण 2, तर एक्स बरोबर ऋण 2 हे त्या एम एन रेषेचं समीकरण होईल. अशा प्रकारे तुम्ही समांतर रेषांचं समीकरण डायरेक्ट लिहू शकता. तर इथे आपण बघूया, एक्स अक्षाला समांतर रेषा, रेषा ए बी समांतर एक्स अक्ष, एक्स अक्षाला 4 एकक अंतरावर समांतर असलेल्या रेषेचे समीकरण वाय बरोबर 4 आहे. रेषा एम एन समांतर वाय अक्ष, वाय अक्षाला 2 एकक अंतरावर डावीकडे समांतर असलेल्या रेषे समीकरण एक्स बरोबर ऋण 2 आहे. एक्स अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेचे समीकरण वाय बरोबर बी या स्वरूपात असते. वाय अक्षाला समांतर असणारे रेषे समीकरण एक्स बरोबर ए या स्वरूपात असते. अशा प्रकारे तुम्ही रेषेचे समीकरण जर रेषा समांतर असेल तर कशा प्रकारे लिहायचं तर ह्या आकृतीतून तुम्ही समजून घेऊ शकता. समांतर रेषांचं समीकरण कशा प्रकारे लिहायचं हे आपल्याला माहिती आहे, पण जर रेषा समांतर नसेल तर तिचं समीकरण कशा प्रकारे लिहायचं हे आपण शिकणारच आहोत. आता इथे थोडक्यात ह्या आकृतीच्या आधारे आपण जर
या रेषा ए बीचं जर समीकरण लिहायचं झालं तर रेषा ए बी ही दोन्ही अक्षांना छेदते, कोणत्याही अक्षाला समांतर नाही. सामान्य रूपातील रेषीय समीकरण आपल्याला लिहायचं असेल तर रेषा ए बी याचे निर्देशक 0 आणि 1, 1 3 2 5. आता जर एक्स आणि वाय या दोघांमध्ये जर संबंध पाहिला तर एक एक्सचा आहे आणि वायचा 3 आहे. त्याच पद्धतीने एक्सचा 0 आहे आणि वायचा 1 आहे. या दोघांच्या संबंधावरून, या निर्देशकाच्या संबंधावरून आपण त्याचं समीकरण 2 चलांमध्ये लिहू शकतो. आता याच्या अगोदर जर रेषा समांतर असेल तर त्या रेषांचं समीकरण एकाच चलांमध्ये येत होतं. आता जर रेषा समांतर नसेल तर अशा सामान्य रूपातील रेषे समीकरण आपल्याला 2 चलांमध्ये लिहायला लागतं. ते एक्स आणि वाय या दोघांच्या संबंधांवरून लिहायला लागतं. तर इथे दोघांचा संबंध जो आहे त्यावरून आपल्याला 2x बरोबर y वजा 1 असे 2 चलातील होईल. अंतराचे सूत्र आपल्याला बघायचं आहे. बेसिक अंतराचं सूत्र काय आहे तर त्यासाठी आपण एक संख्या रेषा घेतली. ह्या संख्या रेषेवर ओ हा जो बिंदू आहे तो सुरुवात केलेली आपण शून्यापासून. तर 0, त्याच्या उजव्या बाजूला 1 2 3 4 5 अशा संख्या रेषा घेतलेल्या आहेत आणि शून्याच्या डावीकडे -1, -2, -3, -4 आणि -5. तर या पद्धतीने आपण संख्या इथं स्थापन केलेल्या आहेत. यापैकी काही संख्यांना आलेखीय बिंदू आपण दाखवूया. तर इथे 0ला ओ ने आपण निर्देशित करूया. त्यानंतर 4ला आर ने, तर इथं 4चा आलेख आर आहे. त्यानंतर -1चा आलेख पी आहे आणि -5चा आलेख क्यू आहे. तर या पद्धतीने इथे आपण ह्या संख्यांना हे बिंदू आपण आलेखीय पद्धतीने दाखवलेले आहेत. आता अंतराचं सूत्र आपल्याला शिकायचं आहे. अंतराचं बेसिक सूत्र आहे अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. म्हणून बिंदू ए आणि बी यांचे निर्देशक x1 आणि x2 असतील आणि x2 मोठा आहे x1 असेल तर रेषाखंड ए बीची लांबी म्हणजेच ए आणि बी बिंदूमधलं अंतर, तर डिस्टन्स ए बी जर काढायचं असेल तर x2 म्हणजेच x2चा निर्देशक जर मोठा असेल x1 पेक्षा तर x2 मधून x1 वजा करायचा म्हणजेच मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. हे बेसिक सूत्र आहे. आता ह्या बेसिक सूत्रानुसार जर डिस्टन्स पी क्यू काढायचा आहे म्हणजे पी आणि क्यू ह्या दोन बिंदूमधलं अंतर काढायचं आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये किती घरं अंतर आहे हे आपण मोजून बी काढू शकता. तर पी आणि क्यूमध्ये एकक अंतर मोजायचं झालं तर 1 2 3 आणि 4 अशा प्रकारे तुम्हाला 4 हे अंतर मिळेल. पण ते कसं आहे हे आपल्याला गणितीय भाषेमध्ये जर बघायचं झालं तर इथे डिस्टन्स पी क्यू जर काढायचा झाला तर पी बिंदूचा निर्देशक आणि क्यू बिंदूचा निर्देशक. तर पी बिंदूचा निर्देशक आहे -1 आणि क्यू बिंदूचं निर्देशक -5 आहे. आता जर आपण या आकृतीवरून हे निर्देशक घेतले असतील तर -1 आणि -5 यामध्ये मोठं कोण आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की ऋण संख्या जी आहे जेवढी अंकाने लहान असते तेवढी किमतीने मोठी असते. म्हणजे -1 जी आहे ती -5 पेक्षा मोठी आहे. म्हणजे -1 मोठा निर्देशक आहे आणि क्यूचा -5 जो आहे तो छोटा निर्देशक आहे. तर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचं आहे, हे अंतराचं बेसिक सूत्र आहे. तर -1 मधून -5 वजा करायचं आहे. वजा वजा म्हणजे ऋण धन होईल. तर -1 आणि -5, तर 5 मधून 1 गेल्यानंतर 4, तर एकक अंतर आपल्याला 4 घरं मिळतील म्हणजे 4 एकक अंतर मिळेल. म्हणजे डिस्टन्स पी क्यूचं 4 एकक अंतर येईल. तर ही जे आपल्याला बेसिक माहिती आहे ह्या माहितीवरून आपण अंतर कसं काढायचं हे पाहिलेलं आहे. हीच संकल्पना वापरून आपण XY प्रतलातील एकाच अक्षावर असणाऱ्या 2 बिंदूतील अंतर काढू शकतो. या आलेखपानावर 2 आकृत्या आहेत. इथे एक्स अक्ष आणि वाय अक्ष एकमेकांना ओ बिंदूमध्ये छेदतो. इथे ए आणि बी हे 2 बिंदू घेतलेले आहेत. ए बिंदूचा निर्देशक आहे x1 आणि 0. बी बिंदूचा निर्देशक आहे एक्स अक्षावर असल्यामुळे इथे बी बिंदूचा निर्देशक आहे इथे x2 आणि वायचा 0. तर पहिल्यांदा आपण एक्स अक्षावर
जर बिंदू घेतलेले असतील तर त्याच्यावरून आपण दोन बिंदूंमधलं अंतर कसं काढायचं याचं सूत्र बघणार आहोत. x1 0 आणि x2 0 हे दोन बिंदू x अक्षावर असे आहेत की इथे x2 हा मोठा आहे x1. आता इथे x अक्षावरचे x2 आणि x1 मध्ये x2 मोठा असणार आहे. आता इथे x2 हा x1 पेक्षा जर मोठा असेल तर डिस्टन्स AB हे काढायचं असेल तर x2 मधून x1 वजा करावं लागेल. त्याच पद्धतीने दुसऱ्या आलेखामध्ये जर y अक्षावर P आणि Q बिंदू घेतले तर P बिंदूचा x निर्देशक 0 आहे आणि y चा पहिला निर्देशक y1 आहे. Q बिंदूचा x निर्देशक 0 आहे आणि y चा निर्देशक y2 आहे. तर ह्या पद्धतीने P आणि Q बिंदू जर घेतले आणि P आणि Q ह्या दोघांमधलं जर अंतर काढायचं झालं तर कसं काढता येईल तर आणि P 0 आणि y1 आणि Q 0 y2 हे दोन बिंदू y अक्षावर असे आहेत की y2 हा मोठा आहे y1. आता जर आपण y ची धन बाजू पाहिली तर इथे P पेक्षा Q हा त्याच्या पुढे आलेला आहे, म्हणजे y1 पेक्षा y2 हा मोठा असणार आहे. y2 मोठा आहे y1 पेक्षा. डिस्टन्स PQ म्हणजे P आणि Q ह्या दोघांमधलं अंतर काढायचं असेल तर y2 वजा y1 असं सूत्र मिळेल. आता याच्या पुढे जाऊन आपण ह्या दोन वेगवेगळ्या आकृत्या बघूया. आपण अक्षांवर दोन बिंदू घेतले होते. आता हेच बिंदू आपण जर चरणांमध्ये जर घेतले तर ते कशा प्रकारे होतील तर इथे A बिंदू जो आहे त्याचा निर्देशक आहे x1 आणि y1. आता इथे यापैकी A चा निर्देशक कोणताही शून्य नाही म्हणजे हा चरणात आहे. B बिंदूचा निर्देशक आहे x2 y1. आता इथे हे दोन्ही मध्ये y जो आहे तो हे दोन्ही बिंदू जे आहे ते जोडल्यानंतर AB जो रेषाखंड आहे तो x अक्षाला समांतर येईल, म्हणून इथे y चा निर्देशक दोघांमध्ये y1 घेतलेला आहे. हा रेषाखंड जर समांतर घेतला तर A आणि B बिंदूमधलं अंतर काढता येईल. तर जे आपण याच्या अगोदरच्या सूत्रामध्ये पाहिलं होतं सेम तसंच जर A बिंदूपासून जर x अक्षावर लंब टाकला तर L बिंदू मिळेल, त्याचा निर्देशक x1 आणि 0 असा मिळेल. त्याच पद्धतीने B बिंदूपासून इथे x अक्षावर लंब टाकला तर M बिंदूचे निर्देशक मिळतील x2 आणि 0. तर इथे AB ही समांतर आहे x अक्षाला. तर AB हा रेषाखंड जर समांतर असेल तर त्याचं आपण अंतर या पद्धतीने काढू शकतो. दोन बिंदूंना जोडणारा XY प्रतलातील रेषाखंड एखाद्या अक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदूतील अंतर काढण्यासाठी एक चौकोन ABML हा आयत आहे. AB बरोबर LM. तर AB आणि LM ह्या आयताच्या समोरासमोरच्या बाजू आहेत. AB आणि LM ही आयताच्या समोरासमोरच्या बाजू असल्यामुळे ABचं जेवढं लांबी येईल तेवढीच LMची येणार आहे. तर परंतु LM जो आहे तो आपण याच्या अगोदर x अक्षावर बिंदू असतील तर त्याच्यामधलं अंतर काढताना इथे x2 मोठा आहे आणि x1 लहान आहे तर x2 वजा x1 असा घेतला होता. परंतु LM बरोबर x2 वजा x1 कारण ते x अक्षावर आहेत, म्हणून डिस्टन्स AB सुद्धा x2 वजा x1 होईल कारण त्या आयताच्या समोरासमोरच्या बाजू आहेत. तसेच जर ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये पाहिलं आपण तर इथे y अक्षावर जर बिंदू घेतले PQ तर P बिंदूचा निर्देशक आणि Q बिंदूचे निर्देशक इथे Q बिंदूचा निर्देशक x1 y1 आहे आणि P बिंदूचा निर्देशक x1 आणि y2 आहे. आता इथे PQ जो आहे तो y अक्षाला समांतर आहे म्हणून x निर्देशक दोघांमध्ये सारखा आहे. आता P बिंदूतून y अक्षावर लंब टाकला तर R बिंदू मिळेल आणि Q बिंदूतून y अक्षावर लंब टाकला तर S बिंदू मिळेल. R बिंदूचे निर्देशक होईल 0 आणि y2 आणि S बिंदूचे निर्देशक मिळेल 0 आणि y1. चौकोन PQSR हा आयत तयार होणार आहे. तर आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असणार आहे. PQ जेवढे आहे तेवढीच RS असणार आहे, म्हणजे PQ ची लांबी जेवढी आहे तेवढी RS ची असणार आहे. तर RS ची आपण काढू शकतो. याच्या अगोदर y अक्षावर जर बिंदू असतील तर आपण मोठा कोणता निर्देशक आहे तर y2 आणि
मोठा निर्देशक y2 मधून y1 वजा केला होता, तर इथे आर एसची लांबी जेवढी आहे तेवढीच पी क्यूची येणार आहे. म्हणजे पी क्यूचं सूत्रसुद्धा तुम्हाला y2 वजा y1 असे मिळेल. तसेच दोन चौकोन पी क्यू आर एस हा आयत आहे. पी क्यू बरोबर आर एस, कारण त्या आयताच्या समोरासमोरची बाजू आहे. y2 हा मोठा आहे y1 पेक्षा, परंतु आर एस जो आपण अगोदर काढला होता अक्षर बिंदू असेल तर y2 वजा y1, म्हणून डिस्टन्स पी क्यू सुद्धा आपल्याला y2 वजा y1 मिळेल. याचाच अर्थ असा आहे की चरणामध्ये समांतर रेषाखंड एक्स अक्षाला आणि वाय अक्षाला असेल. एक्स अक्षाला जर समांतर रेषाखंड असेल x2 वजा x1 असं सूत्र मिळतं, आणि वाय अक्षाला समांतर रेषाखंड जर असेल तर y2 वजा y1 असं सूत्र मिळतं. आता ह्या सूत्रांचा वापर करून आपण आणखी याच्या पुढे जाऊया. याच्या अगोदर आपण अक्षांना समांतर रेषाखंडांची लांबी कशी काढायची ती बघितली आहे. आता अक्षांना समांतर रेषाखंड नसेल तर त्या रेषाखंडांची लांबी कशी काढता येईल तर ती बघणार आहोत. आता ह्या आकृतीमध्ये, इथे आलेखीय आकृतीमध्ये ए बी हा जो रेषाखंड आहे आणि ए सी हा रेषाखंड, याची लांबी कशी काढता येईल ती आपण बघणार आहोत. आता इथे जर ए बीचे आपण निर्देशक इथे x1 आणि y1 घेतले. आता इथे हे समांतर रेषाखंड नाही ए बी, तर इथे x1 आणि y1 घेतला आणि बी ह्या बिंदूचे निर्देशक x2 आणि y2 घेतले. तर समांतर रेषाखंडांची लांबी कशी काढायची आपण पाहिलेले आहे. एक्स अक्षाला जर समांतर असेल तर x2 वजा x1 आणि y अक्षाला समांतर असेल तर y2 वजा y1 हे त्याचं सूत्र आहे. बी बिंदूतून एक्स अक्षावर लंब घेतला, त्याच पद्धतीने ए बिंदूतून आपण याला लंब घेतला तर इथे ए डी आणि बी डी या ठिकाणी एकमेकांना 90 अंशामध्ये छेदतील. तर इथे हा काटकोन त्रिकोण मिळणार आहे. तर इथे ए डी बी हा काटकोन त्रिकोण मिळाल्यानंतर आपल्याला डी बिंदूचे निर्देशक जर काढायचे झाले तर ते कसे काढता येतील. तर इथे डी बिंदूचा एक्स निर्देशक जो आहे तो इथे बी बिंदूचा जो असणार आहे, कारण तो समांतर रेषेवर आहे. तर समांतर रेषेवर असल्यामुळे इथे एक्स निर्देशक बीचा आणि डीचा सेम असणार आहे. तर बीचा निर्देशक x2 आहे, तर इथं डीचा निर्देशक x2 असणार आहे. त्याच पद्धतीने इथे ए डी जो आहे तो एक्स अक्षाला समांतर आहे, म्हणून त्याचा y निर्देशक सारखा असणार आहे. तर इथे ए बिंदूचा y निर्देशक जो आहे तो y1 आहे, तर डी बिंदूचा y निर्देशक y1 होईल. अशा प्रकारे डी बिंदूचे आपल्याला निर्देशक भेटतील. जर बी डी ची लांबी काढायची असेल तर बी डी जी आहे ती y अक्षाला समांतर आहे, y2 वजा y1 अशी मिळेल. आणि ए डी जी आहे ती एक्स अक्षाला समांतर असल्यामुळे याची लांबी जर काढायची झाली तर x2 वजा x1 अशी मिळेल. आता बी डी आणि ए डी ह्या रेषाखंडाची लांबी आपल्याला मिळाल्यानंतर ए बीची लांबी काढायची असेल तर पायथागोरसच्या सूत्राचा वापर करावा लागेल, कारण हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण ए डी बी हा जर काटकोन त्रिकोण असेल त्यामध्ये बी डीची लांबी y2 वजा y1 असेल आणि ए डीची लांबी x2 वजा x1 असेल, तर आपल्याला ए बीची लांबी पायथागोरस सूत्रानुसार मिळू शकते. तर ती कशी काढायची, तर इथे अंतर्गत सूत्र कसं तयार होतं. रेख ए डी हा एक्स अक्षाला समांतर आहे आणि रेख बी डी हा वाय अक्षाला समांतर आहे. ए डी बरोबर डिस्टन्स ए आणि डी या बिंदूमधलं अंतर बरोबर x2 वजा x1. x2 वजा x1 जो आहे तो ए डी जो आहे तो एक्स अक्षाला समांतर आहे, त्यामुळं हे सूत्र तयार होईल. बी डी जो आहे तो वाय अक्षाला समांतर आहे, तर इथे बी डीची लांबी काढताना डिस्टन्स बी डी बरोबर y2 वजा y1 असं सूत्र बनेल. काटकोन त्रिकोण ए डी बी याचा जर विचार केला, काटकोन त्रिकोण ए डी बी या काटकोन त्रिकोणात ए बी वर्ग, तर ए बी जो आहे तो 90 समोरची बाजू आहे, म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, म्हणजे ए डी वर्ग अधिक बी डी वर्ग हे पायथागोरस सूत्र आहे. यामध्ये ए डीची किंमत तुम्हाला x2 वजा x1 अशी मिळेल. तर इथे ए डी जो आहे तो एक्स अक्षाला समांतर असल्यामुळे ए डीची किंमत x2 वजा x1 अशी मिळणार आहे, त्याचा वर्ग, अधिक बी डीची किंमत
जी आहे ती बी डी जो आहे तो वाय अक्षाला समांतर आहे, तर y2 वजा y1 ही बी डीची किंमत त्याचा वर्ग. आता ए बीचा वर्ग असल्यामुळे त्याचं वर्गमूळ ए बी येईन. आता ह्याचं पूर्ण वर्गमूळ म्हणजे हे वर्गमुळामध्ये टाकायचं आहे, तर वर्गमुळामध्ये कंसात x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग हे वर्गमूळ घेतल्यानंतर अशा प्रकारे सूत्र मिळेल. तर ह्या सूत्राच्या साहाय्याने आपण अंतराचं सूत्र तयार केलेलं आहे. तर अंतराचं सूत्र तुम्ही पाठ करून ठेवा. तर अंतराचं सूत्र ह्या पद्धतीने तुम्हाला मिळेल. आता हे सूत्र प्रत्यक्षात कसं वापरायचं आहे, या आकृतीचा वापर केला तर इथे ए बिंदूचा निर्देशक 2 आणि 3 आहे, सी बिंदूचा निर्देशक -2 आणि 2 आहे. आता जर आपण ए सी ह्या दोघांमधलं अंतर काढायचं असेल, ह्या पद्धतीने काटकोन त्रिकोण मिळणार आहे. आता ह्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की रेषाखंड जो आहे तो समांतर नाही आहे. समांतर असेल तर त्याची सूत्र जे आहे ती वरील सांगितल्याप्रमाणे तयार होणार आहे. हा ए सी जो आहे तो समांतर रेषाखंड नसल्यामुळे त्याची लांबी जी आहे ती अंतराच्या सूत्राने काढायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला ए बिंदू आणि सी बिंदू याची निर्देशक दिले असतील, तर ह्या निष्कर्षाच्या सहाय्याने आपण ह्या बिंदूंचा वापर करून अंतर कसे काढू शकतो ए सी मधलं. तर बिंदू ए आणि सी मधील अंतर काढायचं असेल तर ए बिंदूचा निर्देशक दिलेला आहे 2 आणि 3 आणि सी बिंदूचा -2 आणि 2 आहे. ए जो आहे तो ए x1 आणि y1 आहे, म्हणजे x1 ची किंमत 2 आहे आणि y1 ची किंमत 3 आहे. सी जो आहे तो x2 आणि y2 घेतला तर x2 ची किंमत -2 आहे आणि y2 ची किंमत 2 आहे. आता ह्याचा वापर करून आपल्याला डिस्टन्स ए सी काढायचा आहे. तर डिस्टन्स ए सी जर काढायचं असेल, म्हणजे ए सीची लांबी काढायची असेल, तर डिस्टन्सचं सूत्र आपण तयार केल्याप्रमाणे वर्गमुळामध्ये x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. आता यामध्ये किमती भरायच्या आहेत. x2 ची किंमत जी आहे ती तुम्हाला इथे मिळेल, तर -2 आहे. x1 ची किंमत तुम्हाला या ठिकाणी मिळेल, तर इथे 2 मिळेल त्याची, तर -2 वजा 2 चा वर्ग. त्याच पद्धतीने y2 ची किंमत 2 आहे वजा y1 ची किंमत 3 आहे, म्हणजे 2 वजा 3 चा वर्ग. आता दोन्ही संख्या ऋण असतील तर ऋण चिन्ह ठेवून दोघांची बेरीज करायची आहे. -2 आणि -2 ची बेरीज 4 चा वर्ग. त्यानंतर 2 मधून 3 जात नाही म्हणून 3 मधून 2 वजा करून 3चं चिन्ह -1 दिलेलं आहे. 3 मधून 2 गेल्यानंतर -1 उरतील त्याचा वर्ग. आता कोणती संख्या धन असो ऋण असो त्याचा वर्ग नेहमी धन असतो. तर -4 चा वर्ग 16 आणि -1 चा वर्ग 1. 16 अधिक 1 17 होतात. तर अशा प्रकारे आपल्याला ए सीची किंमत वर्गमुळामध्ये 17 एकक अशा प्रकारे मिळेल. तर अंतराचं सूत्र वापरताना या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. आपण जे वरील सूत्र पाहिलेले आहे, जर एक्स अक्षाला समांतर असेल तर त्याचं सूत्र कशा प्रकारे तयार होतं तर नीट लक्षात ठेवा. एक्स अक्षाला समांतर रेषा खंड जर असेल तर लांबी त्याची काढायची झाली किंवा अंतर काढायचं झालं तर x2 वजा x1 यामध्ये x2 हा मोठा असतो x1 पेक्षा. त्यानंतर y अक्षाला समांतर रेषाखंड जर असेल तर त्याची लांबी जर काढायची असेल तर y2 वजा y1 यामध्ये y2 हा मोठा असतो y1 पेक्षा. त्यानंतर जर समांतर रेषाखंड नसेल तर असमांतर म्हणूया. असमांतर रेषाखंड जर असेल तर त्याचं लांबी जर काढायची असेल तर रेषाखंडाची लांबी काढताना वर्गमुळामध्ये किंवा अंतर काढायचं असेल तर x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. तर या पद्धतीने तुम्हाला ही तिन्ही सूत्र लक्षात ठेवता येतील. रेषाखंडाचे विभाजन या सूत्राबद्दल माहिती घ्यायची आहे. इथे ए, पी आणि बी हे एका रेषेमध्ये बिंदू आहेत.
ए आणि बी ह्या दोघांच्या दरम्यान पी हा बिंदू आहे. ए पी हे अंतर जे आहे ते 6 आहे आणि पी बी हे अंतर जे आहे ते 10 आहे. आता जर ए पी आणि बी याची जर माहिती मिळवायची असेल तर ए पी ही 6 आहे आणि पी बी ही 10 आहे. ए पी आणि पी बी यांचा जर भागाकार केला म्हणजे याचं गुणोत्तर काढलं तर ए पी आणि पी बी बरोबर 6/10. तर या दोघांमध्ये 3 दुने 6 आणि 5 दुने 10, तर 2 ही सामायिक संख्या जी आहे, तर दोघांमध्ये सामायिक जो विभाजक आहे तो आपला जाईन आणि इथं राहीन 3/5. ए पी आणि पी बी यांचा भागाकार 3/5 राहीन. याचाच अर्थ ए पी आणि पी बी यांचं गुणोत्तर 3/5 या गुणोत्तरात विभाजन होते असे म्हणतात. म्हणजे ए पी आणि पी बी यांचं गुणोत्तर म्हणजे भागाकार या पद्धतीने आपण यांचं गुणोत्तर विभाजन दाखवलेलं आहे. आता ह्याचा वापर करून आपण विभाजनाचे सूत्र कसं तयार करू शकतो ते बघणार आहोत. 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म रेषा एल समांतर रेषा एम समांतर रेषा एन यांची रेषा पी व क्यू या छेदिका आहेत. इथे आकृती दाखवल्याप्रमाणे इथे ए बी आणि सी हे एका रेषेमध्ये बिंदू आहेत आणि डी ई एफ हे एका रेषेमध्ये बिंदू आहेत. तर ह्या 3 समांतर रेषांच्या ह्या छेदिका आहेत. तर पहिली छेदिका पी आहे, दुसरी छेदिका क्यू आहे. तर पी ह्या छेदिकेमुळे हा आंतरछेद झालेला आहे ए बी आणि बी सी. तर ए बी आणि बी सी, तर इथं बी बिंदूमध्ये ए बी आणि बी सी याचं गुणोत्तर पडणार आहे. तर इथे ए बी छेद बी सी त्याच पद्धतीने समांतर रेषा जे आहे एल एम एन ची दुसरी छेदिका क्यू त्याचे गुणोत्तर डी ई छेद ई एफ. आता ह्या 3 समांतर रेषा असल्यामुळे यांच्या छेदिकेने केलेले आंतरछेद समान असणार आहे. मग इथे ए बी आणि बी सीचं गुणोत्तर जेवढं असणार आहे तेवढं डी आणि ई एफचं असणार आहे. यावरून x1 आणि y1 आणि x2 आणि y2 या 2 भिन्न बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडांचे एमास एन या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे ए बी आणि बी सी या दोघांचा भागाकार केला तर त्याचं गुणोत्तर एमास एन असं येते. असं जर आपण गृहीत धरलं तर इथं बी बिंदूचे निर्देशक जर काढायचं झालं तर त्याचे निर्देशक आपण एक्स आणि वाय हे घेतले. तर इथे ए बी आणि सी हे एका रेषेमध्ये जे गुणोत्तर होणारे जे ए बी आणि बी सी आहे ते जर बिंदू घेतले तर ए बीचं गुणोत्तर एम आहे आणि बी सीचं गुणोत्तर एन आहे असं जर गृहीत धरलं. ए बिंदूचा निर्देशक x1 y1 आहे आणि बी बिंदूचा जो या दोघांमध्ये गुणोत्तर करणारा बिंदू आहे त्याचा x आणि y असा घेतला आणि सी बिंदूचा x2 आणि y2 घेतला. तर ह्या बी बिंदूचे जर आपले निर्देशक काढायचे झाले तर त्याचा बी बिंदूचा x निर्देशक आणि y निर्देशक एकत्र जर काढायचा झाला तर बी बिंदूचा x आणि y निर्देशक काढायचा झाला तर तो m x2 अधिक n x1 भागिले एम अधिक एन म्हणजे गुणोत्तरांची बेरीज. इथे एमने पहिला जो एम गुणोत्तर आहे त्याला x2 गुणायचा आहे अधिक एनने x1ला गुणायचा आहे. त्यानंतर हा y निर्देशक काढायचा असेल तर एम y2 अधिक एन y1 छेदाला एम अधिक एन. आता हेच जर वेगवेगळं करायचं असेल तर बी बिंदूचा x निर्देशक आपल्याला मिळवायचा असेल तर हे पहिलं सूत्र होईल एम x2 अधिक एन x1 भागिले एम अधिक एन आणि इथे हे जे y बिंदूचा निर्देशक मिळेल एम y2 अधिक एन y1 छेदाला एम अधिक एन. तर अशा प्रकारे बी बिंदूचं आपण निर्देशक काढू शकतो. आता हे जे सूत्र आहे एका उदाहरणाच्या सहाय्याने आपण पडताळून बघूया. असे विभाजन सूत्र तयार असते. तर आता हे आपण एका उदाहरणावरून समजून घेऊया. जर ए बी आणि बी सी यांचं गुणोत्तर 3:2 आहे आणि ए बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत, सी बिंदूचा निर्देशक दिलेला आहे असतील तर विभाजन बिंदू बीचे निर्देशक काढा. आता इथे ए बिंदूचा आणि सी बिंदूचा निर्देशक दिलेले आहे, यांचं गुणोत्तराची किंमत दिलेली आहे, तर इथे बी बिंदूचा निर्देशक काढायचा आहे. आता इथे आपल्याला बी बिंदूचा निर्देशक काढायचा असेल तर ए बी आणि बी सीची किंमत म्हणजेच एम आणि एन हे गुणोत्तर आहे, त्याची किंमत 3:2 आहे. याचा अर्थ एमची किंमत 3 आहे, एनची किंमत 2 आहे. ए बिंदूचे निर्देशक जे आहे, ए बिंदू आपण x1 आणि y1 घेणार आहे. x1ची किंमत 4 आहे,
y1ची किंमत 3 आहे. सी बिंदूचे निर्देशक 5 आणि 7 दिलेले आहे. तर याचा अर्थ सी बिंदूचा निर्देशक आपण x2 y2 घेणार आहे. x2ची किंमत 5 आहे आणि y2ची किंमत 7 आहे. आता ह्या किमती वापरून आपल्याला या बी बिंदूचे निर्देशक म्हणजे विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. तर बी बिंदूचे निर्देशक सूत्र आहे या ठिकाणी mx2 अधिक nx1 छेदाला m अधिक n. त्यानंतर y निर्देशक काढायचा असेल तर my2 अधिक ny1 आणि m अधिक n. तर इथे y निर्देशक काढताना y2 आणि y1 ला m आणि n ने गुणून त्याची बेरीज करायची आणि त्यांच्या बेरजेने भागायचं आहे. या किमती आपण याच्यामध्ये ठेवूया. इथे m ची किंमत 3, x2 ची किंमत 5 आहे अधिक n ची किंमत 2 आहे, x1 ची किंमत 4 आहे भागिले 3 अधिक 2 m आणि n ची बेरीज. त्यानंतर m ची किंमत 3, y2 ची किंमत 7 आहे अधिक 2 y1 ची किंमत 3 आहे, m आणि n ची बेरीज 3 अधिक 2. तर इथे 5 15 अधिक 2 गुणिले 4 4 दुणे 8 छेदाला 3 आणि 2 या दोघांची बेरीज 5 होईल. त्याच पद्धतीने ते 7 21 अधिक 3 दुणे 6 3 आणि 2 यांची बेरीज 5 होईल. 15 आणि 8 या दोघांची बेरीज 23/5. त्यानंतर 21 आणि 6 या दोघांची बेरीज 27/5. अशा प्रकारे तुम्हाला बी बिंदूचे निर्देशक एक्सचा निर्देशक 23/5 भेटला आणि वायचा निर्देशक 27/5. तर ह्या पद्धतीने ह्या सूत्राचा वापर तुम्ही करायचा आहे. हे सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. विभाजनाच्या सूत्राचा वापर करून मध्यबिंदूचे सूत्र वापरू शकतो आपण. आता इथे P आणि Q या दोघांना विभाजन करणारा B हा जर बिंदू असेल, PB हे अंतर BQ इतकं जर असेल म्हणजे हे दोघांना समान अंतरामध्ये जर विभाजन करत असेल तर B हा याचा मध्यबिंदू असणार आहे. तर इथे मध्यबिंदूचं सूत्र आपण विभाजन सूत्रावरून कसं तयार करू शकतो. तर इथे x1 आणि y1 आणि x2 आणि y2 अशा प्रकारे आपण जर P आणि Q बिंदू घेतले, या दोन भिन्न बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक x आणि y म्हणजे ह्या बी बिंदूचे निर्देशक आपण x आणि y घेतले तर ह्याचे निर्देशकाची किंमत जर काढायची असेल तर x बिंदूचे निर्देशक काढायचे असेल तर x1 अधिक x2 भागिले 2 यामध्ये m आणि n हे येत नाही कारण ह्या दोघांची बेरीज जी आहे 1 आणि 1 2 होते. तर डायरेक्ट इथे दोघं इथे 1 1 ने गुणलं तर इथं x1 आणि x2 असेच राहतात आणि छेदाला 1 आणि 1 असे दोघांची बेरीज म्हणजे डायरेक्ट सूत्र मिळतं आपल्याला x1 अधिक x2 छेद 2. त्यानंतर y निर्देशक काढताना y1 अधिक y2 छेद 2. B हा मध्यबिंदू असेल तर हे डायरेक्ट सूत्र मध्यबिंदूचं आपल्याला विभाजन सूत्रावरून मिळतं. तर ह्या पद्धतीने तुम्ही ह्या बी मध्यबिंदूचा निर्देशक काढू शकता. आता हे जर उदाहरणावरून आपल्याला बघायचं असेल तर पी बिंदूचा निर्देशक आपण 2 आणि 3, क्यू बिंदूचा निर्देशक ऋण 3 आणि 4 घेऊया. तर बी ह्या मध्यबिंदूचा निर्देशक काढायचा आहे आपल्याला. जर बिंदू P 2 आणि 3 आणि क्यू बिंदूचे निर्देशक ऋण 3 आणि ऋण 4 जोडला आणि रेख PQ मध्ये तर बिंदू B हा त्याचा मध्यबिंदू असेल तर बिंदू B चे निर्देशक काढा. तर B हा मध्यबिंदू आहे PQचा. तर ह्या B ह्या मध्यबिंदूचा आपल्याला निर्देशक काढायचा असेल तर इथे P बिंदूला आपण x1 आणि y1 अशी किंमत देऊया. x1 ची किंमत 2 आहे आणि y1 ची किंमत 3 आहे. त्याच पद्धतीने Q ला आपण x2 y2 घेऊया. तर x2 ची किंमत ऋण 3 आहे आणि y2 ची किंमत ऋण 4 आहे. रेख PQ चा मध्यबिंदू B हा x आणि y ने आपण दाखवूया. ते दोघांचं गुणोत्तर जे आहे ते m आणि n जे आहे ते दोन्ही सारखं असल्यामुळे एकास एक असणार आहे, 1 आणि 1 2. तर हे सूत्र आपल्याला डायरेक्ट सूत्रानुसार आपण मध्यबिंदूचे निर्देशक x1 ची किंमत यामध्ये 2 आहे आणि x2 ची किंमत यामध्ये ऋण 3 आहे. तर x1 च्या जागी आपण 2 घेतले अधिक x2 च्या जागी ऋण 3 आणि छेदाला 2. त्याच पद्धतीने y1 ची किंमत आपल्याकडे 3 आहे आणि y2 ची किंमत ऋण 4 आहे. तर 3 अधिक ऋण 4 छेद 2.
तर ऋण 3 मधून 2 गेल्यानंतर 1 उरेल, त्याचं चिन्ह राहील ऋण 1/2. त्याच पद्धतीने 3 आणि ऋण 4 मध्ये ऋण 4 मधून 3 गेल्यानंतर ऋण 1 उरेल आणि छेदाला 2. अशा प्रकारे मध्यबिंदू बी याचा एक्स निर्देशक ऋण 1/2 आला आणि वाय निर्देशक ऋण 1/2 आला. याच पद्धतीने मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक सुद्धा आपण सूत्र तयार करू शकतो. तर मध्यगा संपात बिंदूचे सूत्र आहे x1 y1 x2 y2 आणि x3 y3. हे त्रिकोणाच्या शिरोबिंदूचे निर्देशक असतील तर मध्यगा संपात बिंदू जी एक्स आणि वाय चे निर्देशक काढा. आता समजा हा जो त्रिकोण घेतला आपण, या त्रिकोणामध्ये हा ए, हा बी आहे, हा सी आहे. तर ए ह्या बिंदूचे निर्देशक x1 y1 आहे, बी बिंदूचे निर्देशक x2 y2 आहे आणि सी बिंदूचे x3 आणि y3 आहे. अशा प्रकारे आपण हे जे बिंदू घेतले आणि ह्या बिंदूंचा म्हणजे जो बिंदू ह्या तिन्ही बिंदूंपासून समान अंतरावर आहे तो जी आहे त्याला आपण मध्यगा संपात म्हणणार आहोत. म्हणजे हा तिघांपासून बी समान अंतरावर आहे त्याला आपण मध्यगा संपात म्हणणार आहोत. तर या तिघांपासून सारख्या अंतरावर असणारा बिंदू म्हणजे मध्यगा संपात बिंदू. तर हा जी असेल तर ह्याचे निर्देशक आपण एक्स आणि वाय घेतले. तर ह्या जी बिंदूचे जर निर्देशक काढायचे असेल तर मध्यगा संपातचे निर्देशक काढायचे असतील तर ते एक्स आणि वाय आहे. तर त्याचं सूत्र आहे x1 अधिक x2 अधिक x3 छेदाला 3. त्यानंतर y1 अधिक y2 अधिक y3 छेदाला 3. अशा प्रकारे आपल्याला मध्यगा संपातचे सूत्र हे आपण लक्षात ठेवू शकतो. आता आपण ए आणि बी हे दोन बिंदू घेतले तर ह्या दोन बिंदूमध्ये कुठेही बिंदू आला, मध्यभागात आला किंवा इथे आजूबाजूला कुठे आला तर आपण त्याचे निर्देशक कसे काढायचे हे पाहिले. आता जर हा ए बी च्या बाहेर जर एखादा बिंदू आला तर त्याचे निर्देशक कसे काढायचे, तर आपण असं म्हणू शकतो की ए आणि बी या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडांचे बाह्य विभाजन कसे करतात. तर इथे ए आणि बी च्या बाहेर जर पी बिंदू आला तर त्याचे निर्देशक कसे काढायचे आहेत. तर इथे ए बिंदूचा निर्देशक आपण ऋण 4 आणि 6 घेतला, बी बिंदूचा निर्देशक आपण 5 आणि 10 घेतला. असे असतील तर ए बी जी रेषा आहे तर ए बी रेषा 3:1 या गुणोत्तरामध्ये ए पी आणि पी बी. तर इथे ए पी हे अंतर आणि पी बी हे अंतर यांचं गुणोत्तर आपल्याला 3:1 बाह्य विभाजन करणाऱ्या बिंदू पी चे निर्देशक कसे काढता येतात. तर त्यासाठी जर ए पी आणि पी बी यांचं गुणोत्तर 3:1 दिलेलं आहे. आता आपण गुणोत्तर पहिलं पाहताना आपण ए बी आणि ह्या दोघांचं पाहिलं होतं तर ते अंतर्गत विभाजन आहे. आता बाह्य विभाजन पाहताना आपण ए पी आणि पी बी हा बाह्य भागापर्यंत जर विभाजन दिलं असेल तर ए पी आणि पी बी पेक्षा मोठी असून ए डॅश बी डॅश पी असे आहे. तर इथे ए पी छेद पी बी 3:1 आहे तर सामायिक भाग गुणोत्तर के मानू. आता जर ह्यामध्ये हे गुणोत्तर दिलं असेल तर यामध्ये कशाने तरी भाग दिला असणार आहे. तर जो भाग देणारा जी संख्या आहे त्याला सामायिक गुणोत्तर म्हणूया. तर सामायिक भाग गुणोत्तर तर ते के मानलं तर इथं ए पीची किंमत जर ए पीची किंमत काढायची झाली तर ते सामायिक जो भाग आहे त्यांनी आपण केला के मानलेला आहे तर त्या केनी या गुणोत्तराला गुणलं तर ए पीची किंमत मिळेल. तर ए पी बरोबर 3K, त्याच पद्धतीने पी बी बरोबर के अशी होईल. आता ह्या ए पीची किंमत 3K आलेली आहे आणि पी बीची किंमत के आलेली आहे. तर इथे ए डॅश बी डॅश पी तर हे ए बी आणि पी अशी दरम्यानत आहे म्हणजे ए आणि बीच्या बाहेर पी आहे. तर इथे ए डॅश बी डॅश पी असेल तर ए पी हे अंतर जे आहे ते ए बी अधिक बी पी ह्या दोघांच्या बेरजे इतकं असणार आहे म्हणजेच पी बी इतकं असणार आहे. आता ह्यामध्ये जर किमती टाकल्या ए पीची किंमत 3K आहे बरोबर ए बी अधिक इथे पी बी म्हणजेच बी पी जी आहे ती के आहे. आता इथे ए बीची किंमत जर काढायची असेल तर हा के जो आहे तो 3K कडे आणला तर तो वजा होईल म्हणजे ए बीची किंमत 2K होईल. आता यामध्ये आपल्याला ए बीची किंमत इथे 2K मिळालेली आहे
आता ह्या 2K जी आहे ती ए बीची किंमत आहे आणि पी बीची किंमत के आहे. याचा अर्थ ए बी आणि पी बी यांचं गुणोत्तर जर काढायचं झालं तर इथे 2Kला केने भागलं तर 2 येईन. तर आपण एम एनचं जे सूत्र तयार केलं होतं, म्हणजे जर रेषाखंडा इथे पी पी आणि ए याच्या दरम्यान जर आता बी आपण घेतला तर त्या पद्धतीने अगोदरचं जे सूत्र आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे गुणोत्तर काढता येईल. तर इथे आता ए बी आणि पी बी यांचं गुणोत्तर जे आहे एमास एन जे आहे ते 2:1 मिळालेलं आहे. तर जे पहिलं सूत्र होतं त्याच पद्धतीने आपण इथं फक्त ह्याच्यामध्ये एक स्टेप वाढलेली आहे की तुम्हाला गुणोत्तर पहिल्यांदा काढून घ्यावं लागणार आहे. म्हणजे एम आणि एनची किंमत आपल्याला काढून घेतल्यानंतर हे बाह्य विभाजन सूत्र पहिल्या सूत्रानुसार तयार करता येईल. ए व बी चे निर्देशक दिले असता पी चे निर्देशक काढायला आपण शिकलो आहोत. तर इथे गुणोत्तर एम आणि एन यांचं गुणोत्तर 2:1 आपण तयार केलेलं आहे. आता इथे पी बिंदूचे निर्देशक आपण पहिल्याप्रमाणे x2 आणि y2 आपण घेऊया आणि ए बिंदूचे निर्देशक आपण x1 आणि y1 घेऊया आणि बी बिंदूचं निर्देशक x आणि y घेऊया. आता यामध्ये आपल्याला बी बिंदूचे निर्देशक जरी दिले असतील तरी ते आपण त्या पद्धतीने जर काढायचे ठरवले तर याचं सूत्र बी बिंदूचे निर्देशक बरोबर एम x2 अधिक एन x1 भागिले एम अधिक एन, त्यानंतर एम y2 अधिक एन y1 छेदाला एम अधिक एन. आता यामध्ये ह्या किमती आपण टाकल्या तर इथे या पद्धतीने बी बिंदूचा निर्देशक आपल्याकडे आहे 5. त्यानंतर इथे एमची किंमत 2, x2ची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणजेच इथे पी बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत. त्यानंतर 1 आणि x1ची किंमत -4 आहे, 2 अधिक 1. त्याच पद्धतीने इथे yची किंमत इथे बी बिंदूचा y निर्देशक 10 आहे, इथे 10 येईल. त्यानंतर 2 y2ची किंमत अधिक 1 y1 जो आहे तो 6 आहे, 2 अधिक 1. तर ह्या पद्धतीने किंमत सोडवली असता x2ची किंमत 9.5 आणि y2ची किंमत 12 मिळेल. म्हणजे पी बिंदूचे निर्देशक 9.5 आणि 12 आहे. तर या पद्धतीने तुम्हाला बाह्य बिंदू जर दिला असेल तर त्याचे आपल्याला निर्देशक काढता येतील. रेषेचा चढ. प्रतलीय निर्देशक भूमितीत रेषेचा चढ ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. चढ म्हणजेच एम बरोबर y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1. तर इथे y अक्षाला समांतर असणाऱ्या रेषाखंडाची लांबी छेदाला x अक्षाला समांतर असणाऱ्या रेषाखंडाची लांबी असं चढाच्या सूत्राचं आपण वापर करू शकता. म्हणजे m बरोबर y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1. आता ह्या सूत्राचं वापर करून आपण चढ काढू शकता. आता आपल्याला दोन गोष्टी बघायच्या आहेत. तर x अक्षाला समांतर असणारा आणि y अक्षाला समांतर असणारा रेषेचा चढ कसा असतो. तर x अक्ष आणि y अक्ष आणि अक्षांना समांतर रेषांचे चढ कसे असतात. x1 0 आणि x2 0 हे x अक्षाचे दोन बिंदू आहेत. तर x अक्षाचा चढ जर काढायचा झाला तर m y2 वजा y1 जे वरती तयार केलेले सूत्र आहे y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1. तर इथे y2ची किंमत जी आहे ती 0 आहे आणि y1ची किंमत 0 आहे, कारण ह्याच्यामध्ये yची किंमत दोन्हीकडे 0 आहे. x2ची किंमत आणि x1ची किंमत यामध्ये आहे समजा. तर इथे 0तून 0 गेल्यानंतर 0 राहील छेदाला x2 वजा x1. x2 वजा x1नी ह्या 0ला भागलं तर 0 येईल. x अक्षाचा चढ जो आहे तो 0 असतो. आता y अक्षाचा जर चढ काढायचा झाला तर त्याचे बिंदू आपण 0 आणि y1 आणि 0 आणि y2 असे दोन बिंदू y अक्षावर जर घेतले तर हे y अक्षाचे दोन बिंदू आहेत. तर y अक्षाचा जर चढ काढायचा झाला तर y2 वजा y1 x2 वजा x1. आता y2 आणि y1च्या किमती आहेत असं समजा आणि xच्या किमती 0 आहेत. तर इथे x2 आणि x1ची किंमत 0 आहे. तर 0तून 0 गेल्यानंतर 0 येईल. आता ह्या शून्यानी ह्या किमतीला भागायचं असेल तर कोणत्याही किमतीला 0नी भागायचं असेल तर ते ठरवता येत नाही. परंतु 0नी भागता येत नसल्याने y अक्षाचा चढ m ठरवता येत नाही.
रेषेचा चढ एम त्रिकोणमितीय गुणोत्तर वापरून कसा काढतात? रेषेचा चढ एम क्यू आर छेद पी आर बरोबर y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1 हे आपण चढाचं सूत्र पाहिलेलं आहे. तर याला विधान क्रमांक 1 म्हणूया आपण. रेषा टी क्यू ही एक्स अक्षाशी थीटा कोन करते. क्यू आर छेद पी आर बरोबर टॅन थीटा ह्याला विधान क्रमांक 2 म्हणूया. थीटा जेवढा कोन आहे तेवढाच इथे टी ठिकाणी हा थीटा कोन होणार आहे, कारण हे दोन्ही जे कोन आहेत ते संगत कोन आहेत. समांतर रेषेमधले संगत कोन ही छेदिका घेतली तर हे संगत कोन आहे. तर हे दोन्ही कोन सारखे आहेत. इथे पी बिंदूचे निर्देशक x1 आणि y1 आहे. क्यू बिंदूचे निर्देशक x2 y2 आहे. आता जर आपण पी आर ह्या एक्स अक्षाला समांतर रेषाखंडाची लांबी काढायची असेल तर इथे x2 वजा x1 असं येतं, आणि क्यू आर या रेषाखंडाची लांबी काढायची असेल तर y2 वजा y1. तर क्यू आर छेद पी आर, तर आपण इथे y2 वजा y1 म्हणजेच क्यू आरची किंमत आहे, आणि पी आर जी आहे ती x2 वजा x1 याची किंमत आहे, म्हणजे क्यू आर छेद पी आर. तर क्यू आर छेद पी आर ही जी किंमत आहे ती टॅन थीटाशी संबंधित आहे, कारण इथं कोणासमोरची बाजू छेद लगतची बाजू, म्हणून इथे टॅन थीटा येईन विधान 1 आणि 2 वरून. याचाच अर्थ असा आहे की रेषेचा चढ एम बरोबर टॅन थीटा बरोबर y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1. तर हे सगळ्या ज्या बाजू आहेत त्या बरोबर आहेत, ते विधान 1 आणि 2 वरून येईल. तर जर त्रिकोणमितीचा वापर करून जर चढाची किंमत काढायची असेल तर इथे चढ, रेषेचा चढ म्हणजे टॅन थीटा येतो, आणि बिंदूंवरून जर काढायचं असेल तर तुम्हाला y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1 असे हे दोन्ही सूत्र जे आहेत ती रेषेचा चढ काढण्याची आहेत. तर तुम्ही टॅन थीटा बी वापरू शकता किंवा y2 वजा y1 छेदाला x2 वजा x1 ह्या सूत्राचा वापर करून बी तुम्ही चढ काढू शकता. आता काही महत्त्वाचे गुणधर्म सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. यावरून रेषेने एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेल्या कोनाचे टॅन गुणोत्तर, म्हणजे टॅन म्हणजे त्या रेषेचा चढ होय, अशी ही चढाची व्याख्या करता येते. चढ काढण्यासाठी त्या रेषेवरील कोणतेही दोन बिंदूंची गरज असते. एक्स अक्षाशी रेषा लघुकोन करते तेव्हा चढ धन असतो, विशाल कोन करत असेल तर चढ ऋण असतो. दोन रेषांचा चढ समान असतो तेव्हा त्या रेषा एक्स अक्षाच्या धन दिशेशी समान मापाचे कोन करतात. संगत कोन एकरूप. जर चढ समान असेल तर रेषा समांतर असतात. चढ दोन रेषांचे भिन्न असल्यास त्या रेषा समांतर नसतात, म्हणजे असमांतर असतात. आता समांतर असतील तर चढ जर समान असतील तर रेषा समांतर असतात, आणि चढ भिन्न असतील किंवा वेगवेगळे असतील तर रेषा समांतर नसतात. अशा दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एक्स अक्षाशी रेषेचा कोन जर लघुकोन होत असेल तर ह्या रेषेचा चढ धन असणार आहे, आणि रेषा जर विशाल कोन करत असेल तर ह्याचा चढ ऋण असणार आहे, असं आपण तोंडी सुद्धा सांगू शकता. तर हे संगत कोन एकरूप आहेत, म्हणजे ह्या रेषा समांतर आहेत. जर ह्या रेषा समांतर असेल तर ह्या रेषांचा चढ सुद्धा समान असणार आहे. या प्रकरणाची सर्व माहिती आणि सूत्र या भागामध्ये आपण सांगितलेले आहेत. झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.